नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय परिवारामध्ये. मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे, गूढ आणि जीवन बदलणारे ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची अशी दुर्मिळ स्थिती तयार झाली आहे की मागील 20 वर्षांचा कर्महिशोब आता पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. शनिदेव, राहू आणि गुरु यांच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अचानक असे बदल घडू शकतात, ज्यामुळे अनेक वर्षांपासून अडकलेल्या गोष्टींचा शेवट होऊ शकतो. मित्रांनो, काही वेळा विश्व आपल्याला आधी संकेत देतं आणि नंतर मोठे बदल घडवतं, पण बहुतेक लोक हे संकेत ओळखण्यात चूक करतात आणि नंतर पश्चाताप करतात. या पुढील 3 दिवसात काही मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. काही लोकांच्या आयुष्यात जुने सत्य समोर येईल, तर काहींना असा अनुभव मिळेल ज्यामुळे त्यांचे संपूर्ण भविष्य बदलू शकते. आणि विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते 5 गुप्त संकेत सांगणार आहे, जे ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत प्रभावी मानले जातात. सोबतच शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काही खास उपाय देखील सांगणार आहे, जे अनेक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात. पण लक्षात ठेवा, व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट दूर करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जो भक्त मनापासून कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहिल, त्याच्यावर स्वामी महाराजांच्या कृपेचा, आशीर्वादांचा वर्षाव होईल. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. दुसरा संकेत म्हणजे अचानक आर्थिक हालचाली वाढणे. काही लोकांना अडकलेले पैसे मिळतील, काहींना नवीन कामाची संधी मिळेल, तर काही लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे योग निर्माण होतील. पण ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा प्रभाव आर्थिक फसवणुकीचे योग देखील निर्माण करू शकतो. त्यामुळे या दिवसात कोणत्याही मोठ्या व्यवहारात घाई करू नका. विशेषतः कोणालाही पैसे उधार देताना विचार करा. काही लोकांना अचानक पैशांबद्दल भीती किंवा अस्वस्थता वाटू शकते. हे देखील ग्रहांचे संकेत असू शकतात. शनिदेव नेहमी माणसाची परीक्षा घेतात, त्यामुळे पैसा येत असला तरी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पण मित्रांनो, आता पुढे जो संकेत सांगणार आहे तो मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक मोठा धक्का देऊ शकतो, आणि हा संकेत अनेक लोक वेळेवर ओळखत नाहीत. तिसरा संकेत म्हणजे वारंवार जुनी स्वप्ने पडणे. अनेक मिथुन राशीच्या लोकांना या दिवसात सतत जुनी घरं, जुने प्रसंग किंवा जुनी माणसं स्वप्नात दिसू शकतात. विशेषतः पहाटेच्या वेळेला पडलेली स्वप्ने अत्यंत प्रभावी मानली जातात. ज्योतिषशास्त्र सांगते की अशा स्वप्नांद्वारे विश्व माणसाला आगामी घटनांचे संकेत देत असते. जर तुम्हाला सतत एखादी व्यक्ती स्वप्नात दिसत असेल, तर त्या व्यक्तीशी संबंधित एखादी घटना लवकरच तुमच्या जीवनात घडू शकते. काहींना अचानक जुन्या चुका आठवतील, काहींना पूर्वी केलेल्या निर्णयांबद्दल पश्चाताप वाटू लागेल. पण घाबरू नका, कारण हे संकेत तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी दिले जात आहेत. घरातील वातावरण अचानक बदलणे हा देखील मोठा संकेत आहे. काही लोकांच्या घरात अचानक वाद वाढू शकतात. काहींना घरात शांतता जाणवेल, तर काहींना नकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. देवघरातील दिवा वारंवार विझणे, पूजा करताना मन एकाग्र न होणे किंवा घरात सतत बेचैनी वाटणे हे ग्रहांच्या बदलत्या ऊर्जेचे संकेत असू शकतात. या काळात शक्यतो घरात शांतता ठेवा, मोठ्यांचा आदर करा, कारण शनिदेव वृद्ध आणि मेहनती लोकांवर विशेष कृपा करतात. ज्या घरातील वातावरण शांत असते तिथे अनेक संकटे सहज दूर होऊ शकतात. चौथा संकेत आहे तो म्हणजे आरोग्य अचानक कमजोर वाटणे. शरीरात थकवा जाणवणे, डोके जड वाटणे किंवा सतत चिंता वाटणे हे ग्रहांच्या प्रभावामुळे होऊ शकतं. अनेक मकर राशीच्या लोकांना या दिवसात मानसिक ताण वाढल्यासारखा वाटेल. पण ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा जीवनात मोठा बदल येणार असतो, तेव्हा शरीर आधी त्याचे संकेत देऊ लागतो. त्यामुळे या काळात स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत
जागरण टाळा. शक्यतो नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आता पुढे जो 5वा संकेत सांगणार आहे तो मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यामुळे हा भाग अजिबात स्किप करू नका. आणि हो, तुमचा सुद्धा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 5वा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे अचानक एखादे सत्य समोर येणे. काही लोकांना जवळच्या व्यक्तीचे खरे रूप समजेल. काहींना स्वतःच्या आयुष्यातील मोठी चूक लक्षात येईल. शनिदेव नेहमी माणसाला सत्याचा सामना करायला लावतात. त्यामुळे या काळात जे काही समोर येईल त्यापासून पळू नका, कारण हेच सत्य पुढे तुमचं आयुष्य अधिक मजबूत बनवेल. काही वेळा जीवनात तुटणाऱ्या गोष्टी पुढे मोठ्या आशीर्वादात बदलतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिवसांची मेहनत आता फळ देऊ शकते. गुरुची कृपा तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे योग निर्माण करत आहे. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल. काहींना परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. पण आळस किंवा दुर्लक्ष केल्यास मोठी संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे या काळात नेहमी मेहनत आणि संयम दोन्हीही ठेवणे आवश्यक आहे. आता प्रेम संबंधांमध्ये देखील मोठे बदल दिसून येतील. काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा परत येईल. काही नात्यांचे खरे स्वरूप समोर येईल. पण भावनिक निर्णय घेताना सावध राहा. या काळात भावना खूप तीव्र असतील. त्यामुळे रागात किंवा दुःखात घेतलेले निर्णय पुढे पश्चातापाचे कारण बनू शकतात. ज्योतिषशास्त्र सांगते की शनीची ऊर्जा माणसाला खऱ्या नात्यांची ओळख करून देते. आता पुढे सांगितलेला उपाय शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि हा उपाय अनेक लोकांचे नशीब बदलत आहे. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा. हा उपाय शनीची नकारात्मकता कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. शक्य असल्यास गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. शनिदेव दयाळूपणा आणि प्रामाणिकपणावर प्रसन्न होतात. ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. या मंत्रामुळे मानसिक स्थैर्य वाढते आणि जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत होते. सकाळी सूर्योदयानंतर हा मंत्र जपल्यास अधिक लाभ मिळू शकतो. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी संध्याकाळी कापूर लावणे देखील लाभदायक ठरू शकते. आता एक महत्त्वाची हुकलाईन आहे. मित्रांनो, शेवटी सांगितलेली गोष्ट अनेक मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक चमत्कार घडवू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिथुन राशीच्या महिलांसाठी हा काळ मानसिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. काहींना अचानक मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. पण गुरुची कृपा तुमच्यासोबत असल्यामुळे परिस्थिती हळूहळू सुधारेल. विशेषतः आई वडिलांचे आशीर्वाद घेणे या काळात अत्यंत शुभ मानले जाईल. या काळात एखादी मोठी संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. पण भीतीमुळे ती संधी हातातून जाऊ देऊ नका, कारण ग्रह तुमच्या बाजूने उभे राहण्याचे संकेत देत आहेत. काही वेळा जीवनात अचानक आलेली संधी पुढे मोठे यश देऊन जाते. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतात. या दिवसात मिळणाऱ्या प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या, कारण शनिदेव उशिरा का होईना पण प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ नक्की देतात. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक राहा. पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडवू शकतात ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. मिथुन राशीसाठी येणारे दिवस हे साधे नसून कर्मफळ, बदल आणि नव्या सुरुवातीचे संकेत घेऊन येत आहेत. या दिवसात मिळणाऱ्या प्रत्येक संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व आधी इशारे देते आणि नंतर मोठे बदल घडवते. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले संकेत जाणवत असतील तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात मोठा बदल जवळ आला आहे. शनिदेव मेहनती
आणि प्रामाणिक लोकांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय श्रद्धेने करा आणि मन सकारात्मक ठेवा, कारण सकारात्मक विचार आणि योग्य कर्म हेच भविष्य बदलण्याची खरी ताकद असते. जर तुम्हालाही ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा, कारण तुमची एक कमेंट अनेक लोकांपर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचवू शकते. आणि हो, पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होण्याचे गुप्त संकेत आणि शनिदेव कोणत्या लोकांवर सर्वात जास्त प्रसन्न होतात. म्हणून बेल आयकॉन नक्की चालू करा. धन्यवाद. देव तुमचं भलं करो.